एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये 2 महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे. एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे. काल झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना याच्यामध्ये 7 बदल झालेले आहेत. त्यापैकी हा 7वा बदल म्हणजे एका कुटुंबातील 2 महिला हा चालणार आहे. तर 7वा नंबर काय या ठिकाणी पाहून घ्या. सदर योजनेत कुटुंबातील पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ होणार आहे. म्हणजे काय, जर एक विवाहित महिला आहे आणि त्यांची मुलगी ही अविवाहित असेल तर त्या अविवाहित असलेल्या मुलीसाठी पण ही योजना लाभणार आहे. तर त्यासाठी वरीलप्रमाणे सर्व नियम त्याच्यासाठी लागणार आहेत. त्यांचं वय पाहिजे 21 ते 60 वर्ष वय पाहिजे. तसेच त्यांचे तसेच त्यांचं आधार कार्ड, रेशन कार्ड, त्यांचा शाळा सुटल्याचा दाखला आणि त्यांचं बँक पासबुक हे गरजेचंच आहे. या सर्व अटी त्यांना लागूच होणार आहेत. त्यासाठी एका रेशन कार्डमध्ये जेवढी पण नावं असतील त्यापैकी 2 महिला याच्यामध्ये अर्ज करू शकणार आहेत. हा या अधिवेशनात या देवेंद्र फडणवीस सरांनी सांगितलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा याची लिंक चालू झालेली आहे. तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर त्यासाठी तो व्हिडिओ पाहून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तो व्हिडिओ आल्यानंतर तो पाहून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून तो अर्ज भरू शकता. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.